पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तसेच इतरांना अटकपूर्व जामीन व इतर सहकार्यासाठी तब्बल 5 लाखांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 2 अंमलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे। महेश राचप्पा कोळी वय वर्ष 43 राहणार निंबर्गी सिद्धारूर मठाच्या पाठीमागील शेतात व वैभव रामचंद्र घायाळ वय वर्ष 32 राहणार गोपाळपूर शिवाजीनगर नेमणूक मंगळवेढा पोलीस ठाणे अशी त्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत। यातील तक्रारदार विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला आहे। या अर्जावरून तक्रारदार व इतरांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमधून नाव वगळण्यासाठी तसेच इतरांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोळी व घायाळ यांनी तक्रारदाराकडे 10 लाखांची मागणी केली। तडजोड होऊन 5 लाख रुपये देण्याचे ठरले। याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली। लाचलुचपतच्या सापळ्यात पोलीस अंमलदार लाचेचा पहिला हप्ता 5 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात सापडले। त्यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे, पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील आदींनी केली आहे।